अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निश्चयनामा, त्या निश्चयनामाच्या त्याच्या प्रकाशन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्वच नेतेगण, समोर बसलेले सर्व माझे सुज्ञ मतदार बंधू आणि भगिनींनो, अहिल्यानगर बदलणार आहे. कारण आता निर्णय शब्दात नाही तर निश्चयात होणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या साक्षीने सांगतो या ठिकाणी तुम्हाला. ही सभा या ठिकाणी घेण्यामाग कारण एक की छत्रपती संभाजी महाराजांना साक्ष ठेवून हा या ठिकाणी निश्चयनामा आपण या ठिकाणी जाहीर करत आहे. मी खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेकजी कळमकर साहेब, काँग्रेसचे शहर जिल्हा अध्यक्ष आमचे नेते आदरणीय दीप चाचा, शिवसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष, एक संघर्ष योद्धा म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो असे किरण काळे, तुम्हाला खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की अतिशय चांगला निश्चयनामा या ठिकाणी जाहीर केला. जाहीरनामा तर कोणी पण करतो, फक्त निवडणुकीपुरता असतो. मागच्या पण महानगरपालिकेमध्ये जाहीरनामा जाहीर केला, 300 कोटी जाहीर केले, 400 कोटी जाहीर केले, परत 5 वर्ष फिरकले सुद्धा नाही. पण हा आज या ठिकाणी निश्चयनामा तुम्ही जाहीर केला, त्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्टी म्हणजे महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्यांसाठी एक विमा कवच दिलं जाणार आहे. म्हणजे माझ्या सर्वसामान्य कुटुंबात जर एखादी घटना घडली तर त्याला विमा कवच दिलं जाईल. एखाद्याचा ऍक्सिडेंट घडला, एखादा गंभीर स्वरूपाचा आजार झाला, त्यावेळेस त्याची काळजी खऱ्या अर्थाने महानगरपालिका घेणार आहे, अशा पद्धतीचा हा जाहीरनामा. त्यामध्ये घरपट्टी असो, 15 मिनिटाचं शहर म्हणजे 15 मिनिटांमध्ये बस स्टँडला जाऊ शकतो, 15 मिनिटांमध्ये हॉस्पिटलला जाऊ शकतो, 15 मिनिटांमध्ये आपण त्या गार्डनला जाऊ शकतो. घरपट्टी पाणीपट्टीने तर कर केला या नगर शहरामध्ये, मनमानी घरपट्टी वाढवली. त्यामुळे आमच्या योगींनी सांगितलं की आपल्याला सगळ्यात महत्वाची घरपट्टी जाहीर करायची. त्यामुळे घरपट्टी कमी झाली पाहिजे, पाणीपट्टी कमी झाली पाहिजे, हा या ठिकाणी जाहीरनाम्यामध्ये. दुसरा, अहिल्यापुत्र इंटर्नशिप, सुशिक्षित होतकरू आणि बेरोजगारांना, युवक युवतींसाठी 1 लाख रुपयापर्यंत अहिल्यापुत्र इंटर्नशिप या नावाने रोजगार संधी उपलब्ध करून दिली जाईल. स्वच्छता, आरोग्य, वाहतूक व्यवस्था, अहिल्यानगरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळखीचे जतन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची लक्षणीयरित्या वाढवून ती उड्डाण पुलाच्या वर आणण्यात येईल, असा हा जाहीरनामा. पण या जाहीरनाम्यामध्ये तुमच्याकडून एक गोष्ट राहिली, ती मी सांगतो, तुम्ही ती त्या ठिकाणी मान्य करायची. अभिषेकराव, दीप चाचा, मी तुमच्या वतीने जाहीर करतो, किरण भाऊ, आमच्या ज्या माता भगिनी या ठिकाणी 50% पेक्षा जास्त माता भगिनींची गर्दी या ठिकाणी आहे. ज्या ज्या माझ्या लाडक्या बहिणींच्या नाव घर असेल, स्थावर प्रॉपर्टी असेल, त्यांना महानगरपालिकेने 50% त्या ठिकाणी पट्टी कमी करायची, 50% कर कमी करायचा. जशी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली तसं आपल्या ह्या बहिणींसाठी बहुमान म्हणून लाडकी बहीण आपण योजना राबवायची. ती म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींच्या नाव ज्या ज्या ठिकाणी स्थावर प्रॉपर्टी असेल त्याला टॅक्स मध्ये 50% कपात देऊन टाकायची. देऊ ना शब्द, देऊ ना शब्द. पण देताना महानगरपालिका महाविकास आघाडीच्या ताब्यात देतान का? हात वर करून सांगा. कारण या ठिकाणी असणारा माझा प्रत्येक उमेदवार हा सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे. हा उमेदवार कुठला हॉटेल व्यावसायिक नाही, हा कुठे प्रॉपर्टी ताबा टाकणारा नाही.
हा कष्टकरी माझा उमेदवार आहे, हा सर्वसामान्य कुटुंबातला माझा प्रत्येक उमेदवार आहे. त्यामुळे माझ्या सर्वसामान्य कुटुंबातल्या ह्या माणसांना नगरसेवक म्हणून महानगरपालिकेमध्ये पाठवा. तुमचा पुढचा 5 वर्ष सेवक म्हणून काम करीन हे या ठिकाणी शब्द देतो. माझा नगरसेवक, माझा नगराध्यक्ष, माझा उपनगराध्यक्ष कुठं महापौर कुठं कार्यालयात बसणार नाही. तुम्ही फक्त एक मेसेज टाका, तुमच्या दारात येऊन तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करीन हा या ठिकाणी शब्द देतो. या ठिकाणी समोर बसलेला, समोर उभा राहिलेला प्रत्येक उमेदवार फक्त निवडणुकीला उभं राहायचं, तुमच्या दारात यायचं, वेगवेगळे आमिष दाखवायचे, वेगवेगळे त्या ठिकाणी दबाव तंत्र वापरायचे आणि निवडून आल्यानंतर परत तुम्हाला विचारायचं कोण तुम्ही, कशाला आले. पण या ठिकाणी माझा प्रत्येक हा उमेदवार नगरसेवक झाल्यानंतर तुम्ही जर दारात गेले, तुम्हाला सांगणार या आत्या चहा घ्या, नाश्ता करा आणि काय काम आहे सांगा. महापौर महानगरपालिकेमध्ये काम आहे का, कलेक्टर ऑफिसला काम आहे का, पोलीस स्टेशनला काम आहे का, चला मी तुमच्या बरोबर येतो, तुमचं काम त्या ठिकाणी करून देतो. ह्या खऱ्या अर्थाने संस्कृत भाग आहे. हे लिंता असणारे सगळे उमेदवार आहे. माझ्या काही उमेदवारांना पण फोन येतो, तू इकडे, तुला हे देतो, तुला स्वीकृत करतो. आता स्वीकृत किती जणांना तुम्ही शब्द दिला हे तरी सांगा एकदा. पण मी ज्यावेळेस महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फिरत असताना मला बऱ्याच जणांना सांगितलं आम्ही विरोधात फिरणार, तुमच्या विरोधात भाषण करणार, पण मतदान तुमच्याच माणसांना करणार, हे तो आमचा शब्द आहे. अशा अनेक लोकांना त्या ठिकाणी शब्द दिलेला आहे. पण पुढे आमचं नाव येऊन देऊ नका, पुढे आमच्या नावाची चर्चा करू नका. शिवाय काही मदत लागली तरी सांगा, मदत पण करू, कारण यांनी लय त्रास दिलेला आहे आम्हाला, लय उतलेत हे आम्हाला यांना संपवायची. पण तुमच्या बरोबर राहिलं का आमचे धंदे बंद करत्याल, आमच्या हॉटेलवर पोलिस पाठवत्याल, खोटे गुन्हे दाखल करत्याल. अरे आमच्या रामभाऊच्या घरी ते पोलीस गेला, एका नेत्याचा पिये दारात जाऊन बसला आणि ते पोलीस असा गन काढून हिंडतोय. गन का काय म्हणतात त्याला, पिस्टल का काय, आपल्याला तर काय माहित नाही, आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची. ते पिस्टल काढून हिंडत होता. अरे रामभाऊ आमचा जरी साधा दिसला, माझ्यासारखाच आहे ना, मी पण साधा आहे, पण आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतायत, हे पण तुम्हाला सांगतो. दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारावर जर केली ना, तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका, हे तुम्हाला सांगतो. राजकारण सहनशीलतेने करतो आम्ही, लिनतेने करतो, नम्रतेने करतो. पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना, तर ही निलेश लंकेची गाठ आहे, हे पण तुम्हाला सांगतो. ही दादागिरी घरी ठेवायची. निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो, तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही. तुम्ही बघा, हे करा, गुन्हे दाखल करणे, ह्या गोष्टी आम्ही उकळून पेलोय, जेल बिल सगळं उकळून पेलोय आम्ही. पण जर निवडणूक होत्या, जनतेचा कौल आम्ही मान्य करू. पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दहशत दादागिरी करणार असेल, तर ही माफ करणार नाही, सहन केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं, त्या ठिकाणी घोषणा दिली जाते, दादागिरी केली जाते. दादागिरी करण्या, गुंडगिरी करण्या हे आम्हाला शिकू नका. तुम्ही व्हाईट कॉलर आहे, तुम्ही काचच्या घरात राहता, आमच्यावर दगड आणण्याचा प्रयत्न करू नका, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आमच्या कुणी दगड आणण्याचा प्रयत्न करू नका. काल परवा मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला अपेक्षित होतं. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, शिस्पे घोटाळ्याची चौकशी करू. अभिनंदन मुख्यमंत्री साहेब, शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकले, तुम्ही 8 महिन्यांनी जागे झाले. शिस्पे घोटाळा झाल्यानंतर दिल्लीला गेलो, आदरणीय पवार साहेबांना सांगितलं, हे अशा शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेत आणि धनदानगे लोक पैसे कमवून परदेशात गेले, कुणी काही या ठिकाणी फिरतात, तुम्ही त्याची चौकशी लावा. मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्या. माझ्या पत्रावर रिमार्क मारून पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, गृहमंत्र्यांना पत्र दिलं, शिस्पेची चौकशी लावली. आणि आज काल परवा म्हणले शिस्पेची चौकशी करायची.
अरे सीसीपीएम मध्ये कुठल्या निलेश लंकेने सांगितलं नाही पैसे टाका का कुठं काय करा. फक्त एखाद्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो, कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते, अनेक लोकांचे नाव होते. तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले, पतसंस्थांचे उद्घाटन केले, तिथं घोटाळे झालं, तुम्ही जबाबदारी का? मी तर काल परवा सांगितलं, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, कर्ज माफीत बसवलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले. हे तर तुमचे धंदे, हे आमचे धंदे नाही. आम्ही गरीब आहे, आम्ही गरीब आहे, पण स्वाभिमानाने खातो. आम्ही दुसऱ्याच्या ताटात ओढून खात नाही, सुद्धा या ठिकाणी सांगतो. अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली. ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती हँडओव्हर केली. माझे गोरगरीब ठेवीदार मरून गेले बिचाऱ्यांचे, पण पैसे काढून देता नाही आले. फक्त 2019 ला तुमच्या लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना फसवलं तुम्ही. आणि तुम्ही काय माझ्या बोलता? अरे आम्ही आज पण फाटके, हम तो आज भी फकीर आहे. आम्ही आज पण फकीर आहे. आमच्याशी नाद करायचं नाही. हे राजकारण हे ते ठीक आहे मर्यादेपर्यंत आहे, पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश लंकेशी वैर तुम्हाला परवडणार नाही. आम्हाला काय संस्था टिकवायच्या, कारखाने टिकवायचे म्हणून आम्हाला राजकारणात टिकायचं असं नाही. आमच्या गोरगरीब लोकांसाठी आम्हाला राजकारण करतो आम्ही. आमच्या गोरगरीब लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही राजकारण करतो. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस, आम्ही स्वतःच्या खुर्च्या, स्वतःच्या त्या ठिकाणी खुर्च्या, स्वतःच्या प्रॉपर्टी टिकवण्यासाठी, स्वतःची संपत्ती टिकवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत नाही. तुम्हाला बोलायचं होतं, अनेक घोटाळे झाले या नगर शहरामध्ये, या नगर जिल्ह्यामध्ये. शिर्डीमध्ये ग्रो मार्क फायनान्स कंपनी, त्या कंपनीने हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केला. ज्यांनी घोटाळा केला ते कार्यकर्ते तुमच्या मागे पुढे फिरतात. त्यावर बोललं पाहिजे. त्याचा साळवे नावाचा, भूपेंद्र साळवे नावाचा, ज्याने जो घोटाळा केला, ज्यावेळेस गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास होता त्यावेळेस काय सांगितलं? नाही, ते एका एपीआयला, आठरे नावाच्या एपीआय कडे तपास दिला. 1000 कोटी रुपयाचा घोटाळा करणाऱ्याचा तपास आठरे नावाच्या एपीआय कडे देता. तुम्ही हे ते अशा लोकांचं समर्थन करता, गुंडगिरी करणारे लोकांचं समर्थन तुम्ही करता, आणि तुम्ही काय शाहजूक पानाच्या गप्पा मारता. तुम्हाला साहेब माझी विनंती आहे, तुम्ही 2024च्या धक्क्यातून बाहेर पडा. केलंय ना लोकांनी, मान्य दिलं ना मला निवडून. माझी पुढे म्हणले आता कोर्टातून याची काय खासदारकी घालायची. गडाख साहेबांच्या बाबतीत जमलं. निलेश लंके तुम्हाला समजण्याच्या 1000 पट पुढे. याला पुढे घाल, त्याला पुढे घाल. आणि काही लोक असे पाळलेत ना, व्हॉट्सअपवर बोल, फेसबुकवर बोल. अरे बोलो बोलो बोलो. संत तुकाराम महाराज, संत माऊलींना लोकांनी त्रास दिला, या राष्ट्रपुरुषांना त्रास दिला, म्हणून त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी झाली. तर आमचा सुद्धा उद्धार तुमच्यामुळेच होतो. नगर महानगरपालिकेची निवडणूक निलेश लंकेच्या सभेनेच गाजली. आमची जाहिरात, तुमचं स्टेज, तुमचंच लोक, जाहिरात निलेश लंकेची. रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी. अरे महानगरपालिकेवर बोलायला पाहिजे होतं. फेज 2 पाणी पुरवठ्याच्या योजनेवर बोलायला पाहिजे होती. फेज 2 पाणी पुरवठ्याची योजना 2000 किती चाचा? 2010 ला सुरुवात झाली. 16 वर्ष होऊन गेले अजून ती फेज 2 ची योजना सुद्धा यांना आणताना आली. हे काय विकासाच्या गप्पा मारतात? फेज 2 ची योजना असो, इथं गाळे धारकांसाठी मनमानी टॅक्सेस लावले. विरोधात गेला तो एक महानगरपालिकेचा आयुक्त कार्यकर्त्याची. मी सांगणार एका, आता सगळ्या पक्षांची माझे संबंध, सगळ्याला सांगणार आहे याला तिकीट द्या. विरोधात गेला तर त्याच्या दारापुढे जीसीपी पाडूनच टाकीत. तुझं तर काय बापाची महानगरपालिका आहे रे? हा, तू आयुक्त, तू लाईन दोरीत राह. माझा आपण बसू दे रे, बसू दे. नाही बसणारच आहे. ही काळ्या दगडावरली पांढरी रेस आहे. अरे आयुक्तांनी
बोर्ड जरी लावलं ना आमच्या कुठं पदाधिकाऱ्याने एखाद्या ठिकाणी लगेच अतिक्रमणाचं नोटीस. कोणाचा तरी मला आमच्या याचा फोन आला, केतनचा फोन आला. ऑफिसच्या कार्यालयाला परमिशन दिलं आणि आता म्हणलं ते अतिक्रमणात ऑफिस. तू येडा बिडा आहे करी. हा, अरे तो उच्च शिक्षित आहे. काय शिक्षण आहे तुझं? हा, बी सिव्हिल. उच्च शिक्षित आहे, त्याला पत्र दिलं. म्हणजे तुम्ही त्या महानगरपालिकेच्या मधून किती लोकांना त्रास देणार आहे? आणि खोटे गुन्हे दाखल करण्याच्या बाबत रेकॉर्ड ब्रेक आहे. किरणराव, तुमचा नंतर नंबर लागलाय. तुमच्या शेजारच्यांना किती भोगलं विचारा. अभिषेकराववर तर खोटे गुन्हे, खोटे लोक तयार केले. म्हणले रयत शिक्षण, ती रयत आमची शिक्षण संस्था आदरणीय पवार साहेबांनी अतिशय पारदर्शकपणे चालवली. म्हणले की आमच्या अभिषेकरावांनी लोकांना नोकरीसाठी पैसे घेतले. अरे असे याला त्याला पुढे घाललं का? ते तिथं दादा भाऊ बसलेत. हजारो लोकांच्या गोरगरिबांच्या मुलांना आपल्या रयतमध्ये नोकऱ्या लावून दिल्या, त्यांच्या कुटुंबाचा उद्धार केला. आणि त्यांच्यावर आरोप करता का तुम्ही? म्हणले खोटे गुन्हे दाखल करायचे. तिकडे आमच्या अण्णांवर सुद्धा खोटा गुन्हा दाखल केला. अरे परमेश्वर, इथंच फिरायचंय, इथंच तुम्हाला फिरायचंय. अण्णांवर, किरणराववर तर खोटा गुन्हा, ओळख नाही, पाळख नाही. किरणराव काय काळजी करू नका, ये आने वाले दिन बहुत अच्छे. खचून नाही जायचं. आमच्यावर तर रोज चालू आहे, रोज. मी तर इतका फाईट आउट करतो. मी सोयीने सांगतो, कुठल्या पण भाषेत सांगतो, नाही तर सांगतो हे बघा. त्यामुळे काय काळजी करू ना, मी आहे ना. आपण सगळे सारखेच. चाच्याला पण त्रास, सगळ्यांना त्रास. मुळे काय काळजी करू नका. हे दहशत दादागिरी करणाऱ्यांचा ठराविक काळ असतो. तुम्ही लोकांच्या हृदयावर राज्य करा, प्रेमाने हात जोडून. तुम्ही ज्यावेळेस लोकांच्या हृदयावर राज्य करणार ना, ते लोक तुमच्या बरोबर राहतात. दादागिरी आणि दहशत निर्माण करून थोड्या काळ लोक तुमच्या बरोबर राहतात. याच नगर शहरामध्ये काही निवडणुकांच्या रॅल्या पाहिल्या, हजारो लोक त्या रॅलीमध्ये. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तेवढं मत सुद्धा पडली. हे नगर शहर शांतता प्रिय मार्गाने चालणारं नगर शहर आहे. या नगर शहराला देशामध्ये एक वेगळी उंची आहे, शांतताप्रिय नगर शहर. आणि या शांतताप्रिय नगर शहरामध्ये जाणीवपूर्वक जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि सांगितलं जातं की हे महाविकास आघाडीचे लोक अमुक अमुक समाजाच्या धार्जिने. अरे छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे, छत्रपती संभाजी महाराजांचं हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. 18 पगड जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालणारा आहे. अखंड हिंदुस्थानामध्ये एकमेव राजा होता, तो म्हणजे छत्रपती शिवराय. त्या छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व मान्य आहे. जातीभेद करणारे हिंदुत्व आम्हाला गुजरातांचा आजही मान्य नाही आणि उद्याही मान्य नसणार आहे. अरे समाजामध्ये तेज निर्माण करण्याचे काम राजकीय पोळी भाजण्यासाठी तुम्ही करत असणार तर हे नगरकर तुम्हाला माफ करणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. समाजामध्ये तेज निर्माण करायचं. अरे तुम्हाला तुमच्या धर्माचा प्रचार करायचा, धर्माचा प्रसार करायचा अधिकार तुम्हाला आहे. दुसऱ्याच्या धर्मा बोलायचा अधिकार कोणाला या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला नाही. अरे मी हिंदू समाजामध्ये जन्माला आलो, तर माझ्या हिंदू समाजाचे धर्म सण सूद उत्सव त्या ठिकाणी आनंदाने साजरे करतो. आम्ही आमच्या धर्माचा प्रसार करतो. अरे तुम्ही धर्मावर जर बोलत असेल तर माझ्या पंढरीच्या वारीला लाखो लोक जातात माझ्या पांडुरंगाला भेटीला. त्यावेळेस का तुम्ही रस्त्यावर आले आणि साधा माझ्या वारकऱ्यांना चहा तरी दिला? का तुम्ही माझ्या वारकऱ्यांना कुठे नाश्त्याचं स्टॉल तरी लावलं? तुम्ही हिंदुत्व शिकवता. अरे ज्या गड किल्ल्यांची दुरावस्था झाले, जा ना एखाद्या गड किल्ल्यावर स्वच्छता करा, घ्या खराटा हातात, घ्या त्या ठिकाणी साफसफाई करा. अरे आपल्या धर्माची रेष वाढवा, पण दुसऱ्याची रेष वाढवा पुसण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. जाणीवपूर्वक या ठिकाणी केलं जातं. अरे जा एखाद्या कीर्तनात जाऊन बसा, जा एखाद्या भंडाऱ्यात जाऊन बसा आणि सांगा ही आजची पंगत माझी. जा एखाद्या भजनी मंडळात जाऊन बसा. पण हे अजिबात यांना माहित नाही. भजनात कसं रंगायचं आणि कीर्तनात कसं टाळ वाजवायचं अजिबात माहित नाही. फक्त माझी राजकीय पोळी कशी वाजवत, मग तू जा पुढं. आणि आता बी टीम पण तयार केलेली. बी टीम म्हणजे MIM.
अरे आम्हाला हिंदुत्व आहे ना, हिंदुत्व मान्य आहे ना, मग काही ठिकाणी तर अक्कोटमध्ये तर स्वार्थासाठी तर एमआयएम बरोबर येते, अजून कुठंतरी एमआयएम बरोबर येते. यार मग तुम्ही कशाला आम्हाला फसवता का? अरे माझ्या मुकुंदनगर मध्ये भांडण झाले, अरे माझ्याच नगरसेवक उमेदवारांवर त्या ठिकाणी रिव्हॉल्वरचा धाक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्याच खोटे गुन्हे दाखल केले, 307 सारखा गुन्हा दाखल केला. अरे कोणाच्या आदेशाने गुन्हे दाखल केले? कोणाच्या आदेशाने माझ्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले? त्याचं जर कॉल रेकॉर्ड काढलं तर तुम्ही शॉक होऊन जाता, तुम्ही शॉक होऊन जाता. कॉल रेकॉर्ड काढलं तरी अरे ही बी टीम कोणाची आहे काय काय सगळ्या लोकांना माहिती आहे. नगरकर माझा एवढा येडा नाही, नगरकराला सगळं मान्य आहे. त्यामुळे हिंदुत्व आजही आपल्या सर्वांना मान्य आहे. 18 पगड जाती धर्मातील घेऊन चालणारे शिवरायांचं हिंदुत्व आपल्याला मान्य आहे. अरे माझ्या बरोबर मोहिमेला हजारो मुस्लिम युवक असतात, हजारो लोक. आणि मला कोणतरी सांगितलं का पारनेरचा मौलाना आला. अरे 15 वर्षातून तुम्ही त्यांच्याच मतावर त्या ठिकाणी आमदार झाले आणि तुम्ही काय सांगता आम्हाला? अरे आम्हाला धर्मगुरूचा तेवढा श्रेष्ठ आहे, आम्हाला चर्चमध्ये गेल्यानंतर तो पालक सुद्धा तेवढा श्रेष्ठ आहे. आणि माझा वारकरी संप्रदायाचे कीर्तनकार महाराज माझा सुद्धा माझ्यासाठी तेवढा श्रेष्ठ आहे. अरे तुम्ही काय आम्हाला हिंदुत्व शिकवा? हिंदुत्व निलेश लंकेच्या रक्तात हे कोणी सांगण्याची शिकवण्याची गरज नाही. पण हिंदुत्व आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या धर्माचा प्रचार प्रसार करतो. याचा अर्थ टीका टिप्पणी करण्यासाठी, राजकीय पोळी भाजण्यासाठी. आता बस विकासावर गप्पा मारा तुम्ही, विकासावर बोला. खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे, अरे किती दिवस चालणार आहे? किती दिवस चालणार आहे खोटे नाटे गुन्हे? पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे, आमचं चुकलं तर आम्हाला त्या ठिकाणी सजा द्या, पण माझ्या कार्यकर्त्यांना चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी डवचू नका. अरे माझ्या काही कार्यकर्त्यांच्या हॉटेलवर 11 11:30 वाजता पोलीस प्रशासन जातो आणि माझ्या त्या गिरायकाला, आलेल्या लोकांना मारहाण, वेटर लोकांना मारणार. अरे बास, आमच्याकडे ते पण पुरावे, ते पण रेकॉर्डिंग आहे. 2 पोलीस घरी पाठवले ना, आपको भी घर भेजेंगे वरिष्ठ अधिकारी, आपको भी. यांच्या वेळेस मी लोकसभेला उभा राहिलो, आमच्या अभिषेकरावांना बोलून घेतलं, तुम्ही निलेश लंके मागे फिरलो, तुम्ही फिरले तर गुन्हा दाखल करू. याला सांगितल्या का वाचित भारतीय चुकीच्या पद्धतीने जर त्या ठिकाणी पाऊल उचलणार ना, निलेश लंकेची गाठ आहे, ही लोकसभा गेली तुला सोडणार नाही. या भाषेत सांगितलं, अशीच भाषा सांगण्याची ताकद माझी आज पण आहे आणि उद्या पण आहे, तुम्हाला सांगतो. त्यामुळे तुम्ही घाबरू नका, तुम्ही घाबरू नका. शांततेच्या मार्गाने निवडणुकीला सामोरं जा. विजय हा निश्चित आपलाच आहे, आपलाच आहे. तुम्ही काळजी करू नका. काही उमेदवार म्हणतात आपलं कसं जुळंका समोरून लय आता महापौर आलाय. अरे तुमच्या समोर एवढं मोठं उदाहरण आणि निलेश लंके काय होतं काय नाही, फक्त हात जोडले, राम कृष्ण हरी. लोकांनी इतकी तुतारी वाजवली तर डायरेक्ट दिल्लीतच पाठवलं मला. तुमच्या बाबत सुद्धा अशी तुतारी वाजणार ना, अशी मशाल पेटणार ना, ते मशाल डायरेक्ट महानगरपालिका, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महानगरपालिका. आणि ती मशाल पंजा, एक ऐसा है शेर का पंजा, हाथ में लिया ना तो छोड़ते नाही. काय चाचा, चाचा सारखा माणूस महानगरपालिकेत गेला, लेळ नाही बोलायचा, सगळ्यांना बोलायला संधी द्यायची. आता आम्ही त्या ठिकाणी संसदेत जातो ना, ताई म्हणतात हे नवीन यांना बोलायला संधी द्या, असे सगळे तयार करावं लागणार आहे. त्यामुळं या ठिकाणी ताबेमारी कुणीतरी बोललं, त्यांनी सांगितलं हिंदुत्व हिंदुत्व म्हणणाऱ्या लोकांनी नगर शहराच्या ठिकाणी प्रॉपर्टी ताबे मारले, आम्ही त्या ठिकाणी ताबे मोकळे काय. बरोबर का नाही योगी? योगी तर आमचा खट लागला होता डायरेक्ट, मला काय व्हायचं ते होऊ द्या. ताबेमारी करणारे कोणाचे पंटेरे? मलिदा गँग कोण आहे? कोण सांभाळित मलिदा गँगचा मोरक्या कोण? हे सगळ्या नगरकरांना आता माहित झालेलं आहे. त्यामुळे या सगळ्या नाट्यगृह, अभिषेकराव महापौर असताना नाट्यगृहाचं काम चालू झालं, बंद पडलंय.
तुम्हाला 11 महिने बंद पडत. तुम्ही माझ्यासारखा माणूस तुमच्या बरोबर असतात 11 महिने नाट्यगृहच उभं करून टाकला असत. पुढं राहिलेलं काम या तुमच्याच हातात होणार आहे. अमोलराव काळजी करू नका. अमोलरावला मेसेज आलता म्हणले तुम्हाला स्वीकृत करतो एका नेत्यामार्फत. अमोलराव काळजी करू नका. आप तो नगरसेवक आहे. स्वीकृत म्हणजे मागच्या दाराने काय. तर मागच्या दाराने तर मला पण लय संधी नाही येईन तर पुढल्या दाराने. हे डॉक्टर आमचे दरण दिले डॉक्टर. हे आमचे 6 नंबर राऊत उमेदवार कसा आहे आमच्या गरीबी बघा ना कसा आहे बिचारा. इस्त्रीचं काम करतो इस्त्रीच. माझ्या जागा दुसरा असतात म्हणलं किती आहे किती खर्च करणार मिळालं नाही. संपर्क काय आहे तुम्ही सामाजिक काम काय केलं त्यांनी सांगितलं मी रक्तदान शिबिर घेतलं हे केलं ते केलं म्हणलं मग तुम्ही फिक्स शेवट काम करणारे माणसं सर्वसामान्य कुटुंबातले माणसं आहे ना ते सगळे बघा ना किती एकदा हातवर करा जरा उमेदवार समोर बघा ना एकदम क्वालिफाईड लोक आहे सगळे हुशार लोक आहे आमच्या सगळ्या एकदम सर्वसामान्य लोक आहे तुमचे सेवक म्हणून काम करतात. बरं खरंच लोकांना गरीबाला जाण असते बरं काही लक्षात ठेवा. मला नाही का एखादा माणूस पायी जरी चाललं तर मी गाडीत उतरतो गाडीत बसतो मला जाणीव आहे ना. तो माझ्या जागा दुसरं लय असं असं बघून तिकडे जात काय बघून तिकडे जातं. त्यामुळे जाण असणारे लोक या लोकांच्या पाठीशी उभा राहा. ठीक आहे कोणी सांगा ना आमची सत्ता आहे मग हे करू ते करू. केंद्रातला निधी लागतोय महानगरपालिका चालवायला. केंद्रातला निधी लागतोय आणि केंद्रातून काय काळजी नको करू. ईद लई वडत नाही ईद हे माझं तुझं आम्ही सगळ्यांपाशी बसतो. आता आपल्या रायगडच्या मोहिमेला मोदी साहेबांना आमंत्रण दिलं मी डायरेक्ट. मोदी साहेबांना म्हणलं यावं लागेल. कसा कार्यक्रम म्हणलं पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली हमारे नेता पवार साहेबांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम हे तुम्हाला यावं लागेल प्रमुख पाहुणे. म्हणलं अजून कोण असणार आहे म्हणलं आदरणीय आमचे नेते हिंदू हृदय सम्राट शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव साहेब ठाकरे पण असणार आहे. आमचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी साहेब पण असणार आहे. तुम्हाला काय अडचण आहे यावं लागेल तुम्हाला. येतो भाऊ मला ते सगळं प्रोग्राम आणून दे. त्यामुळे केंद्रातले काय बस तुम्हाला एसी बस देतो मी तुम्हाला महानगरपालिकेला जे जे केंद्राच्या स्तरीय असं ना ते सगळं कुठून आणायचं आणि कसं आणायचं आणि काही काळजी करू नका. काय सचिन जेवढं आपल्याला महानगरपालिकेमध्ये आणता येईल तेवढं आणण्याचा प्रयत्न करू. माझी सगळ्यांना एकच विनंती 2 दिवस आम्हाला सांभाळून घ्या. 2 दिवस म्हणजे 15 तारखेला 5 वाजेपर्यंत सांभाळून घ्या. हे 5 वर्ष आहे ना तुमचे सेवक म्हणून काम करतात रे खरंच सेवक म्हणून काम करतात. या लोकांना जाण असते गरीबाला जाण असते बरं का. म्हणजे माझ्या सहित सांगू तुम्हाला एखाद्याबद्दल असं हृदयातून तुटतात एखादा माणूस आजारी पडलं ना मला असं वाटत याला काही किडनी काढून द्यावा का काही याला काय मदत केली पाहिजे. तिथं आमच्या पोरांना सांगत खिशात किती पैसे बघ धर याला दवाखान्यात नीट करावं. जाणीव आहे गरीबाला जाण असते. मोठ्याला काय नाही मोठ्याला वेदना नाही. मोठ्या लोकांना वेदना नाही त्यामुळे तुम्ही सुद्धा गरीबाच्या मागे राहा. कानाला धरता येतं कानाला. हे बस म्हणलं 1 मिनिटात बस होतो माझा पण दुसऱ्याचं कान तर सोडून द्या. त्याच्या गाडीला सुद्धा तुम्ही हात करू शकत नाही. गाडीला सुद्धा तुम्ही हात करू शकत नाही. हे सांगा ना कोण नाही असा कानाला धरण्यासारखं सांगा बरं. सगळेच सगळेच आहे का नाही. सगळ्यांचं असं कान पिरगाळा तुम्ही डायरेक्ट पिरगाळा फार आमच्या दीपच्याच्या सहित पिरगाळा तरी काही म्हणणार नाही. समाजाची जाण असणारे वास आहे. त्यामुळे आमच्या त्या ठिकाणी सगळे आमचे शेलार रोहन शेलार म्हणलं तिकडे लय आता काय चालू आहे इकडे. रोहन शेलार आपको टायगर बनने वाले तुम्हाला तर लय सोपं आहे. थोडा असे सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहे त्या सर्वांच्या पाठीशी उभे राहा आणि निश्चित येणाऱ्या या महानगरपालिकेमध्ये चांगले सुसंस्कृत लोक गोरगरीब कुटुंबातल्या लोकांना या महानगरपालिकेमध्ये जाण्याची संधी द्या हीच सर्वांना नम्र विनंती करतो. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस मशाल आणि हाताचा पंजा.